कारण काय माझी बरीचशी सुरुवात छात्र प्रबोधन मधून वेगवेगळे प्रकार हाताळण्यामध्ये झाले. नाट्यछटा हा प्रकार तर मी खऱ्या अर्थाने छात्र प्रबोधननी माझ्याकडून लिहून घेतला दरवर्षी वेगवेगळ्या अंकासाठी. आणि मी खऱ्या अर्थाने नाट्यछटेकडे अतिशय सशक्त माध्यम मुलांसाठी म्हणून पाहायला लागलो. आणि छात्र प्रबोधनच्या महेंद्रभाई सेठिया म्हणा, शिल्पाताई म्हणा किंवा इतर जो सगळा परिवार आहे छात्र प्रबोधनचा, की हे छात्र प्रबोधन मासिक अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कसं राहील याच्यासाठी खूप प्रामाणिक प्रयत्न करतायत. म्हणून सर्वप्रथम या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो, मुलांना शुभेच्छा देतो की ते मोठ्या संख्येने नेहमीच या उपक्रमाला साथ प्रतिसाद देत असतात. मला हा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला त्याचा खूप आनंद होतोय मुलांना. गेली 30 वर्ष मी मुलांसाठी लिहितोय असं म्हणण्यापेक्षा गेली 30 वर्ष मुलांनीच मला लिहितच ठेवलं अरे वा. माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण एखादी गोष्ट, एखादी कविता जेव्हा एखादा विद्यार्थी वाचतो, पत्र पाठवतो किंवा एखादा कॉल करतो वडिलांच्या फोनवरून आणि तो सांगतो की सर तुमची ही कविता, ही गोष्ट मला खूप आवडली आणि ती गोष्ट मी वर्गात सादर केली, ती कविता परिपाठातून सादर केली. अशा वेळी तो कॉल आणि त्या मुलाचं बोलणं एक माझ्यासाठी खूप उत्साहवर्धक असतं. मुलांना माझा जन्म खरं तर एक छोटं गाव आहे दापूर, मुक्काम पोस्ट दापूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इथे माझा जन्म झाला आणि वडील आमचं सगळं कुटुंब परिवार घेऊन मुंबईला चेंबूरमध्ये मी आलो. आणि माझं खरं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण चेंबूरच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झालं. आणि हे सांगायला मला खूप आनंद होतो की मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत मी शिकत असताना माझ्या ह्या शालेय जीवनात वाचनाची गोडी मला लागली. आमच्या ज्या शिक्षिका होत्या विभावरी भोसले मॅडम, त्या अनेकदा अशी पुस्तकं मला वर्गाच्या समोर उभं राहून वाचायला लावायच्या मोठ्याने. आणि ते मुलांना वाचून दाखवताना नकळत त्या गोष्टीत, त्या कवितेत माझा जीव गुंतत गेला म्हणा किंवा मला आवड लागली त्याची. आणि ती कविता, ती गोष्ट मी मुलांपुढे सादर केल्यानंतर घरी आईबाबांना ती सांगावी, दादा ताईला सांगावी, मित्रमंडळीला सांगावी, अशी मला नेहमीच उत्सुकता असायची, उत्साह वाढायचा. आणि मग अशा पद्धतीने मी खाऊचे पैसे जमवायचो आणि गोष्टींची पुस्तकं विकत घ्यायचो. मग या खाऊच्या पैशामध्ये कोणतं पुस्तक विकत घ्यायचं त्यावेळी कळायचं नाही. फक्त एवढं कळायचं की आपल्याकडे जे पैसे साठवले, त्या साठवलेल्या पैशामध्ये विकत घेण्या इतपत पुस्तक कोणतं असेल ते घ्यायचं. मग ते परीचं असेल, ते एखाद्या राजकुमाराचं असेल किंवा ते आणखी कुठल्या प्रकारचं असेल, पण ते आधाशासारखं वाचून काढायचं. मला वाटतं की हे वाचता वाचता कुठेतरी मनामध्ये रुजत गेलं. आणि मी जेव्हा शिक्षक झालो आणि माझ्यापुढे असंख्य मुलं मला दिसायला लागली, मग या मुलांना गोष्ट सांगायची, कविता सांगायची, मग आपणच या मुलांसाठी का लिहू नये असं जेव्हा मनात विचार आला, तर मी म्हटलं आपण लिहून तर बघावं, ही मुलं ठरवतील. आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने मी मुलांसाठी लिहायला लागलो. आणि याच्यामध्ये एक घटना घडली ती माझ्या वर्गातल्या विद्यार्थिनीची. काय झालं ती मुलांनो, ती माझा 5वीचा वर्ग, 1993चं ते साल. मी नुकताच शिक्षक म्हणून रुजू झालो होतो आणि मला वर्गात ती सविता पटेकर नावाची मुलगी गेली 3-4 दिवस झाला हजेरी घेतोय, पण ती शाळेत येत नाही असं लक्षात आलं. मी मुलांना म्हटलं, अरे सविता कुठे, ती काय येत नाही? तर एक मुलगा म्हणाला, मला घर माहिती आहे सर तिचं. मी म्हटलं तिला सांग, सरांनी नवीन वह्या पुस्तकं आणली तुझ्यासाठी, तू लवकर ये शाळेत. पण माझ्या काही या निरोपाचा उपयोग झाला नाही मुलांना. ती मुलगी काय आली नाही. मी आमच्या मुख्याध्यापकाला सांगितलं, त्यांची चिठ्ठी घेतली, ती पाठवली आणि त्याच्यातूनही ती मुलगी काय आली नाही. मला असं वाटतं की आपणच त्या मुलीचं घर गाठावं, तिची काय अडचण आहे समजून घ्यावी. आणि मी त्या मुलीच्या घरी गेलो, तिची ती सगळी कहाणी तिच्या आईकडून ऐकली आणि तिच्या आईला एकच बोललो, तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय ते तुमच्या मुलीच्या वाट्याला आलं तर बरं वाटेल का हो? काहीही करा, पण मुलीला शाळेत घेऊन या. कारण शाळेशिवाय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि खरंच दुसऱ्या दिवशी ती बाई सकाळी पहाटे कामाला जाणारी बाई, कामाला न जाता मी सकाळ माध्यमाच्या शाळेत, ती मुलगी शाळेत ओढून मुलीला घेऊन आली. आणि त्यावेळी जे काही मला वाटलं ते मी घरी गेल्यानंतर मुलांना शब्दबद्ध केलं आणि आयुष्यात पहिली कविता लिहिली. ही कविता मी नक्की तुम्हाला शेवटी ऐकवणार आहे. माझ्या आयुष्यातली पहिली कविता माझ्या विद्यार्थिनीवर लिहिलेली. ती कविता लिहित असताना ती मुलांपुढे सादर केली आणि मुलांना असं वाटलं की सरांनी सवितावर कविता लिहिली आहे आणि सविता शाळेत यायला लागली आहे. एक दिवशी हजेरी घेताना एक राजेश नावाचा मुलगा 2 दिवस काही आला नाही.
आणि म्हणून मी मुलांना म्हटलं, "अरे राजेश नाही रे आला." तर एक मुलगा पटकन म्हणाला, "सर, त्याच्यावर सुद्धा सवितासारखी कविता लिहा म्हणजे तो सुद्धा शाळेत येईल." मला वाटलं ही जी प्रतिक्रिया आहे, ती मला फार बोलकी वाटली, एखाद्या पुरस्काराहून मोठी वाटली आणि मला वाटतं मुलांचा असा प्रतिसादच मला लिहिता ठेवत गेला आणि मग मी माझं पहिलं पुस्तक मुलांना बोधाही आलं. मी एका वृत्तपत्रामध्ये गोष्टीरूप कविता हा प्रकार लिहित होतो. मुलांना एखादी गोष्ट आपण जेव्हा कवितेत गुंफतो, तर ती तालकथा होऊन जाते. त्याला एक लय येते त्या गोष्टीला आणि मुलं त्या गोष्टीमध्ये आपल्याला मुलांचा सहभाग करून घेता येतोय माझ्या लक्षात आलं. आणि मग जिथे-जिथे मोठा समुदाय मुलांचा असेल, अशा समुदायापुढे मी या तालकथा सादर करायचो. त्याचा एक परिणाम व्हायचा, की मुलांचं अवधान या कथेकडे हळू-हळू वळवायला मला शक्य व्हायचं आणि मुलं आपोआप त्या गोष्टीमध्ये सामील होऊन जायची. आणि मग अशा या गोष्टी, कविता घेऊन मी महाराष्ट्रभर फिरू लागलो. मग माझी सकाळ अधिवेशन शाळा असायची. मग दुपारच्या नंतरचा वेळ मी अनेक शाळेमध्ये द्यायला लागलो. आणि माझे कथाकथन, कवितांचे, नाट्यछटांचे, काव्यकोड्यांचे ते सादर करण्याचे कार्यक्रम मी करायला लागलो. हे कार्यक्रम करताना मुलांचा जो उत्साह चेहऱ्यावरचा ओसंडून व्हायचा, त्यांचे हसरे चेहरे, नाचरे डोळे मला बरंच काही सांगून जायचे आणि मला वाटायचं की या मुलांसाठी आपण लिहिलं पाहिजे. आपण लिहित राहायला पाहिजे. बरं लिहित राहताना एक गोष्ट मनाशी नक्की होती, की आपण ह्या आजच्या मुलांसाठी लिहिलं पाहिजे. कारण मी लहानपणी कसा होतो, ते लिहून चालणार नाही. तर आजची मुलं ही कशी आहेत, ती कोणत्या भोवतालात राहतायत, ती कोणत्या वातावरणात राहतायत, या मुलांसाठी मला लिहिलं पाहिजे. आणि मग या मुलांचं भावविश्व आपल्या कथेतून, कवितेतून कसं डोकावेल, हे मला अ, जाणीवपूर्वक लिहावंसं वाटतं. कारण आमच्या मुंबई महानगरपालिकेत येणारी मुलं मी पाहिली, तर हे मुलं अतिशय तळागाळातून येतात. मग अशा मुलांना आपण म्हणतो पाऊस खूप आवडतो सगळ्यांना, पावसात खूप भिजायला आवडतं. पण माझ्या वर्गातला एक मुलगा पटकन म्हणाला, "सर मला पाऊस आवडत नाही." तर मी म्हटलं, "याला पाऊस आवडत नाही, असं कसं होईल?" पण जेव्हा मी त्याच्याशी खूप बोलताच आलो आणि त्याच्याकडून लक्षात आलं, की पावसाळ्यात त्याचं घर खूप गळत असतं. त्याला बसायला सुद्धा त्या घरात जागा नसते. मग अशा वेळी त्या मुलाला तो पाऊस आवडत नाही. मला वाटतं अशा मुलांचं सुद्धा भावविश्व आपल्याला कुठेतरी कवितेत, कथेत डोकावलं पाहिजे. आमच्या शाळेमध्ये येणारी काही 8वीची मुलं बरीचशी, ती काहीतरी काम करून येतात. कुटुंबाला आर्थिक आधार लावतात, आधार देत असतात. मग अशा मुलांचं सुद्धा भावविश्व आपल्या कष्टकरी मुलांचं आपल्या कथेतून, कवितेतून डोकवायला हवं, असं नेहमी वाटत राहिलं. आणि असं लिहित लिहित असताना गेली 30 वर्ष लिहितोय. 30 पुस्तकं आली मुलांना. त्या पुस्तकांमध्ये मग एक जोडाक्षर विरहित बालकवितांचं पुस्तक आहे, की पहिलीच्या मुलांना गतिशील वाचनाचा आनंद मिळावा आणि म्हणून जोडाक्षर आलं की ती मुलं अडखळतात, थांबतात. मग अशा मुलांना गतिशील वाचन आणि त्यातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आपल्याला पाहायचा असेल, एक जोडाक्षर विरहित कविता मुलांपुढे नुकतीच अक्षर ओळख झालेल्या मुलांपुढे देऊन बघा. ती मुलं सरसर सरसर ती कविता वाचतात, नंतर ती गुणगुणतात, त्याच्यावर हातवारे करतात. झाडा रे झाडा डोल रे डोल, फळासारखे तुझे गोड गोड बोल, झाडाला आली सुगंधी फुलं आणि फुलांनी बांधले झाडावर झुले. पानाने धरला तालावर ताल, झाडाने घातला पायात चाळ, झाडाची फुले उतरली खाली आणि सुगंधी सारी जमीन झाली, सुगंधी सारी जमीन झाली. क्या बात तुम्ही है! याच्यात पाहिलं तर एकही जोडाक्षर नाहीये. तर अशा खरंय. पद्धतीच्या कविता मुलांनी फार उत्स्फूर्तपणे उचलून धरल्या आणि मी 14-15 कविता लिहिल्या आणि त्या कविता मुलांनी मुखोद्गत केल्या. त्याच्यावर स्वतःच हातवारे तयार केले आणि समूहाने त्या वर्षाच्या शेवटी त्या मुलांच्या एकूण एक कविता पाठ झाल्या. त्याचंच पुस्तक आलं गंमत गाणी, जोडाक्षर वाह! विरहित बालकवितांचं. म्हणजे बोधाई पहिलं आणि दुसरं गंमत गाणी. आणि या पुस्तकाचं असं भाग्य, की या पुस्तकाला महाराष्ट्रातला उत्कृष्ट बालवाङ्मयाचा पुरस्कार महाराष्ट्र अरे शासनाचा वाह! 2009 साली लाभला. त्यावेळी माझी काहीच ओळख नव्हती. कविता हीच माझी ओळख होती मुलांनो. आणि कुठलीही ओळख नसताना, काही चेहरा म्हणजे ओळखीचा नसताना कविता पाहून त्यावेळी डॉक्टर विठ्ठल वाघ म्हणून सुप्रसिद्ध कवी, तिफन चालते, तिफन चालते हो. ते कवी, ते परीक्षक होते असं नंतर 5-6 वर्षांनी मला कळलं. म्हणे तुझ्या कवितेच्या पुस्तकाला मी पुरस्कार दिला एकनाथ. मला वाटलं ही सगळी आनंदाची ही जी ही आनंदाच्या ह्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी जोडत गेलो आणि आनंदाचं इंद्रधनुष्य माझंही फुललं आणि मुलांच्या चेहऱ्यावरही ते फुलतं राहावं म्हणून मी सतत प्रयत्न करत राहिलो. खूप छान, खूप छान. अतिशय उदाहरणं देत एक हाडाचा शिक्षक
आणि एक सच्चा रसिक आणि सरस्वतीचा पूजक असं आता मला सगळं तुमच्या बोलण्यातून जाणवलंय. किती कळकळ असावी, एखादी मुलगी, एखादा मुलगा शाळेत का अनुपस्थित राहतोय आणि तो येईल शाळेत, त्याच्यापर्यंत विद्या पोहोचेल, हे बघण्याकरता काय-काय म्हणून प्रयत्न करता येतील आणि ते साहित्याच्याच माध्यमातून कसे करता येतील. मग त्याची कविता कशी होते, ह्याच्याविषयीचे जे तुमचे अनुभव तुम्ही अतिशय की ह्याच्या पाठीमागे सगळी कळकळ ही आम्हाला खूप अतिशय महत्त्वाची वाटते आणि ती जाणवली सगळी सर तुमच्या बोलण्यातनं. खूप छान प्रेरणादायी असं तुमचं आत्ताचं सगळं बोलणं होतं. तर आता आपण थोडंसं पुढे प्रश्नांकडे वळूया. नक्कीच. मुलांच्या मनात खूप प्रश्न पडले आहेत. अ, तर स्वामीजी ताईला मी विनंती करते की तिने पहिला प्रश्न विचारावा. स्वामिनी आहे का? हो ताई, हां, विचारा. हां. सर, लेखक म्हणून तुम्हाला सतत नवनवीन कल्पना सुचणं आणि त्या अंमलात आणणं, त्या कागदात लिहून काढणं हे खूप गरजेचं असतं. पण मग त्या सुचतात कशा? त्याच्यासाठी प्रेरणा कुठून मिळते? लेखक म्हणून ना? हो. हो. नक्की मला स्वामिनींनी छान प्रश्न विचारला. प्रेरणा कुठून मिळते? तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, की जेव्हा मी एखादी कविता मुलांना ऐकवतो आणि मुलं उत्स्फूर्त दाद देतात, मग ती दाद अगदी खरी असते बरं का. म्हणजे एखादा मुलगा पटकन म्हणून सुद्धा जातो, "सर, आजची काही कविता फार जमली नाही. उद्या नवीन वेगळी छान मस्तपैकी कविता सांगा." मला वाटतं ही सुद्धा दाद आपण तेवढ्याच निखळ मनाने स्वीकारायला पाहिजे. खरंच आपण ती त्या कवितेकडे पुन्हा मुलांच्या दृष्टीने पाहायला पाहिजे. मी एक कविता लिहिली होती, की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर माझी महापालिकेची एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली, "सर, मला आईने वही दिली होती सुट्टीमध्ये." म्हणजे बघा त्या मुलीला वहीचं केवढं अप्रूप वाटलं, की अनेकांना खेळणी मिळतात महागडी सुट्टीमध्ये. अनेक मुलांची कुठेतरी शिबिरामध्ये मोठमोठी वर्गणी भरली जाते. पण ती बाई कामवाली काम जिथे करते त्या कामवालीने एक कोरी वही होती ते मुलीला दिली आणि त्या मुलीला म्हणाली, "लिही तुला काय लिहायचं या सुट्टीमध्ये, तुला आवडेल ते." म्हणजे त्या मुलीला हवं ते लिहिण्याचं जे स्वातंत्र्य त्या वहीतून मिळालं, ते त्या आईने सांगितलं आणि त्या मुलीने मला हे सांगितलं, मला फार विशेष वाटलं. मग त्याच्यावरच मी कविता लिहिली, की आईने आणली मला वही आणि म्हणाली, "यात हवं ते लिही." वाह! हवं ते बरं का मुलांना. आईने आणली मला वही आणि म्हणाली, "यात हवं ते लिही." मग आईवरच लिहिली एक कविता. आईवरच लिहिली एक कविता. आता वाचते ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी आणि आणखीन 2 पावसाची गाणी. अहो कुणाला सुटेना अवघड गणित, मी सोडवले ना अचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग सुद्धा लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसले लिहित. आई म्हणाली, आई म्हणाली, "अगं सारच यात." आई म्हणाली, "अगं सारच यात, वहीचे जणू अनेक हात." शेवटी वाह! घेतली आईची सही. शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही. अहो सजून गेली माझी वही. म्हणजे मला त्या सुंदर. मुलीच्या बोलण्यातून हा धागा कवितेचा सापडला. मला वाटतं मला हे प्रेरणा देणारी कोण असतात ना आजूबाजूला ती मुलंच असतात. की त्या मुलीची वही ती पाहिली, ती हातात घेतली आणि मला वाटलं या मुलीला वहीचं केवढं अप्रूप आहे. मुलांना महागड्या खेळण्यांचं अप्रूप असतं, महागड्या वस्तूंचं अप्रूप असतं. पण मनापासून एखादं वस्तू त्या मुलीला मिळाली, त्या आईने दिली की हवं ती लिही बाळा. त्या स्वातंत्र्यामध्ये तिला केवढा आनंद दडलेला आहे. मला वाटतं असं स्वातंत्र्य आजचे पालक आपण देताना पाहत नाही. आपण काय म्हणतो, इथे बसू नको, तिथे बसू नको, हे करू नको, ते करू नको. मग अशा वेळी मुलाला आपण जरा मोकळं दिली, तर तो खूप छान काहीतरी करू शकतो. हे मला त्या मुलीकडे बोलताना लक्षात आलं आणि त्याच्यातून ती कविता आकाराला आली. मग मला असं वाटतं, की माझे हे प्रेरणास्त्रोत जे कोण असेल, ते तुम्ही मुलंच आहात. किती छान. वाह सर, खूप खूप छान. एवढ्या एका छोट्याशा धाग्यावरून एवढी सुंदर अशी छान कविता म्हणजे खरंच खूप छान वाटली आणि तुम्ही ती म्हणूनही सा इतकी छान दाखवलीत. आणि ह्याच सादर. प्रश्नाचा एक दुसरा भाग सुद्धा आहे, की कधीतरी असं होत असेल, की काहीतरी लिहायचंय पण सुचत नाहीये. म्हणजे ज्याला आपण रायटर्स ब्लॉक असं म्हणू शकतो, की सुचत नाहीये मला काय लिहायचं. मग तेव्हा काय करायचं? तेव्हा तुम्ही काय करता? अगदी, अगदी. अनेक जण काय होतात, की रोजची 10 पानं लिहिलीच पाहिजे. असे लेखक सुद्धा मी पाहिले बरं का. पण मी तशा पद्धतीतला लेखक नाहीये. अ, मला कधी-कधी महिनाभर महिना-महिना सुचत नाही. माझे विचार सुरू असतो. अरे,
ह्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं बरं का. मग मनन, चिंतन असतं त्या गोष्टीवर, त्याचे मुद्दे काढणं असतं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, की छान आपला आता तो फ्लो येतोय लिखाणामध्ये, तेव्हा मी ते लिहायला बसतो. मी असं जबरदस्ती लिहीत नाही कुठलीही गोष्ट. पण जेव्हा मला असं वाटतं, की याच्यावर लिहिलं पाहिजे, मग कधी-कधी बसमध्ये सुद्धा 4 ओळी मला पटकन सुचतात. मग त्या काय करावा? आता मोबाईल आपल्या हातात आहे. त्यामुळे पटकन कुठेतरी जागा मिळाली तर त्या 4 ओळी मी टाइप करून घेतो. म्हणजे आपण म्हणतो की मोबाईल आलाय, मोबाईल मुलांच्या हातात आलाय आणि मुलं वाचेनाशी झाली आहे, असं नसतं मुलांनो. मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अनेक चांगली दालनं खुली होतील. आपण छात्रप्रबोधनचं ॲपच बघूया ना, की ते छात्रप्रबोधनच्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कितीतरी अंक वाचायला मिळतील. असे कितीतरी चांगली चांगली दालनं आहेत. अ, जुनी किशोरची जी काही जुने अंक आहेत ते पीडीएफ स्वरूपात आहेत. मला वाटतं ह्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपण या मोबाईल मधून आत्मसात करू शकतो, वाचू शकतो, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो. हाही मला वाटतं महत्वाचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यामुळे मला जेव्हा सुचेल, तेव्हा खऱ्या अर्थानं मी लिहितो. म्हणजे मला आता लिहायचंच आहे काहीही करून आणि मग मी पेन, ते कागद घेऊन टेबलावर बाजूला बसून, खुर्चीत बसून लिहायला बसतोच असं नाही. आणि मग मला लिखाण कुठेही सुचतं. मग मला अक्षरशः मी अ, बसमध्ये, प्रवासात, काही गुणगुणत असताना असं सुद्धा मी काही ओळी लिहून ठेवतो. पटकन एखाद्या तिकिटावर आता बसचे तिकीट छोटे-छोटे तिकिटावर सुद्धा एखादी ओळ मी लिहिलेली मला आठवते चांगली. वाह सर, किती छान. अशी कवीची प्रतिभा कशी वेगवेगळ्या ठिकाणी कधीही कुठेही सुचू शकतं. खूप छान सांगितलं तुम्ही. हो. ईशानी पुढचा प्रश्न आमचा. धन्यवाद स्वामिनी. सर, मी आणि स्वामिनीनी ह्या महिन्याच्या विद्यार्थी विशेषांकासाठी काम केलं, जुलै महिन्याच्या. आणि तो अंक हातात छापून आल्यावर आम्हाला इतका आनंद झाला. तर आम्ही फक्त तुम्ही तर इतकी पुस्तकं आत्तापर्यंत छापली आहेत, इतक्या कविता लिहिल्या आहेत, इतक्या कथा लिहिल्या आहेत. तर तुम्हाला ते हातात आल्यावर कसं वाटतं याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला नक्कीच माझं बोधाई पुस्तक जे पहिलं माझ्या हातात आलं. अ, अ, तो आनंद माझ्यासाठी फार अनोखा आणि वेगळा होता. त्यावेळी डॉक्टर विजया वाड ज्या सुप्रसिद्ध लेखिका आहेत, त्या विश्वकोश निर्मिती मंडळाच्या त्यावेळी अध्यक्षा होत्या. आणि मला असं वाटतं, की त्या एकेकाळी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा होण्याच्या आधी त्या एका चांगल्या शिक्षण संस्थेत मुख्याध्यापिका होत्या. शिक्षिका नंतर मुख्याध्यापिका. तर मुळात मी शिक्षक. मी नेहमी माझी ओळख करून देताना लेखक नंतर, मी आधी शिक्षक आहे. आणि मी त्यामुळे शिक्षकांनी लिहिलेल्या या बोधाई कवितांचं पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर विजया वाड यांची मिळावी, असं मला खूप मनापासून वाटत होतं. आणि मग 1-2 मित्रांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते कवितांचं बाळ पाठवलं आणि त्यांना प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. 4 दिवसांनी त्या म्हणाल्या, की "अरे एकनाथ, विश्वकोश निर्मिती मंडळात खूप काम आहे माझ्या हातात. त्यामुळे तुला मी दुसरा एखादा लेखक कवी सुचवू का बालसाहित्यातला, की त्याची तू प्रस्तावना घे." मी त्याला विनंती सुद्धा करेल, की एकनाथला प्रस्तावना द्या. पण मी म्हटलं, की मी शिक्षक आहे. मला काही पुस्तक अमुक वेळेतच आलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जेव्हा सवडीने तुम्हाला वेळ मिळेल, 6 महिन्यांनी वेळ मिळेल, कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही द्या. तेव्हा आपण छापू. पहिलंच पुस्तक आहे, मला कसली घाई नाही. आणि असं आदल्या दिवशी बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी माझ्या मोबाईलवर डॉक्टर विजय वाड कॉलिंग असं आलं. सकाळी-सकाळी 10 वाजताची वेळ असेल. मी म्हटलं यांनी काय परत त्यांना कवितांचं बाळ पाठवायचंय की काय माझ्याकडे? त्या संदर्भात बोलायचंय की काय? असं वाटलं. मी फोन घेतला आणि त्या म्हणाल्या, "अरे एकनाथ, रात्री तुझ्या कविता वाचायला घेतल्या आणि असं वाटलं की हे पुस्तक लवकर मुलांच्या हातात आलं पाहिजे." आणि मग रातोरात मी ती प्रस्तावना लिहून काढली आणि सकाळी तुला आता मी कुरिअर करते आहे. मला इतका आनंद झाला, की ज्यांच्याकडे खरंच वेळ नव्हता, सगळे कामाचा व्याप होता, अशा व्यापातून सुद्धा एक व्यक्ती रात्रभर जागून आपल्या कविता वाचते आणि त्याच्यावर सुंदर प्रस्तावना देते. ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आणि पहिलं पुस्तकासाठीची ही निर्मितीची प्रक्रिया आणि पहिलं पुस्तक आलं म्हटलं ज्यांनी एवढी आस्थेने, आपुलकीने, जिव्हाळ्याने प्रस्तावना दिली, त्यांना आपण पहिल्या पुस्तकाची एक पहिली भेट देऊया, पुस्तकाची पहिली प्रत देऊया आणि आपलं प्रकाशन झालं असं आपण समजूया. म्हणून मी फोन केला. जरा बिचकतच फोन केला, की एवढ्या मोठ्या व्यक्तीची आपण वेळ कसा मागावा? तरी मी म्हटलं, की "एक थोडा वेळ तुमच्या घरी येतो, पुस्तकाची एक प्रत देतो. तर ये तू, अवश्य ये." आणि खरंच हा किस्सा मी का मुद्दाम सांगतोय विस्ताराने, की किती आनंदाची आपल्याला माणसं या कवितेच्या माध्यमातून आपण जोडत असतो. त्याचं उदाहरण म्हणून सांगतोय.
की मी त्यांच्या घरी गेलो आणि माझी चुळबुळ सुरू झाली की लवकर पुस्तकाचं प्रकाशन व्हावं आणि लवकर आपण इथून निघून जावं. पण त्या नुसतं थांब, काही कसली करतोयस, थांब. माझे 1-2 मित्र सुद्धा सोबत नेले होते. आणि मग उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्याचे दिवस होते ते. मग चहापान झालं आणि मी म्हटलं आता प्रकाशन होईल. आपण ते काही जे काही रॅपर करून आणलं होतं ते आता ते आपण उघडूया आणि त्यांच्या हातात, मित्रांच्या हातात आणि माझ्या हातात पुस्तक घेऊया, असं सगळं ठरलं होतं. पण त्यांनी त्याच्या आधी देवाच्या इथे मंदिराजवळ जाऊन त्याच्या तिथलं निरंजन घेऊन आले तर बघ, आणि माझं औक्षण केलं, मला ओवाळलं, माझ्या पाठीवर शाल पांघरली आणि मला अक्षरशः मिठीत घेतलं आणि म्हणाल्या की सरस्वतीच्या दालनात राजा पाऊल टाकतोयस पहिलं, खूप यशस्वी हो. त्यावेळी माझे डोळे भरून आले, कारण आई वर्षापूर्वीच माझी देवाघरी गेली होती. तर म्हणाले एवढ्या आनंदाच्या क्षणी का रडतोयस? तर म्हटलं आईची आठवण आली. तर म्हणाल्या आई नाही असं बोलू नकोस आजपासून, मावशी म्हणून मी आहे नेहमी तुझ्यासोबत. आणि खरंच डॉक्टर विजयावाळांनी बोधाईच्या माध्यमातून आमचे जुळलेले ऋणानुबंध आजपर्यंत मुलांना टिकलेले आहेत. आजही त्या माझ्या सुखदुःखात सहभागी होत असतात. निशिगंधा वाड ह्या मला दादा म्हणतात. म्हणजे आमचं इतकं कवितेने किती माणूस समृद्ध होत जातो आणि साहित्याने किती त्याचं वर्तुळ विस्तारत जातं, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे एखादी कविता, एखादं पुस्तक तुमच्या आयुष्याला कसं कलाटणी देऊ शकतं, तर साहित्याचं हे महत्व तुम्ही जाणा, असं मला वाटतं. शब्दांचं सामर्थ्य काय असतं, त्यांनी किती स्नेहबंध आणि ऋणानुबंध जोडले जातात, त्याचं अगदी 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 उत्तम उदाहरण आता तुम्ही अतिशय खूप हृदयस्पर्शी उदाहरण होतं हे. खूप छान सर. शिल्पाताई, तुम्हाला अनुभव सांगतो. मला अकादमी जाहीर झाला आणि एका हो. संस्थेने ठरवलं की तुम्हाला कुणाच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायचा आहे. तर म्हटलं मला विजयवाडांच्या हस्ते, पण त्यांचे जरा आता जरा प्रकृती बरी नाही आहे, गुडघे हो हो. दुखतायत खूप. हं. तर त्यांनी काय करावं, निशिगंधा वाढला तू जा, एकनाथचा सत्कार कर. बरं, त्यांचं इतकं या अभिनेत्रींचं बिझी शेड्यूल असतं, काही सांगता येत नाही हो. आणि त्यांना 8-10 दिवस तर आधी कुठलीच कुणाला तारीख देता येत नाही. तरी पण त्यांनी सगळं बाजूला ठेवून, सगळं शूटिंग बाजूला ठेवून त्या खास दादासाठी, एकनाथ दादासाठी मला जायचंय या विचाराने त्या तिथे आल्या आणि वा सत्कार केला आणि खूप छान बोलल्या. वा. खूप तर छान. अशा खूप खूप म्हणजे काय म्हणू, ह्या माझ्या साहित्यामुळे इतकी चांगली माणसं जोडलेली आहेत ना, की गिरिजा कीर मुलाप्रमाणे माया करणार. एकनाथ, तुम्हाला कथाकथन करण्यासाठी माझ्या घरी ये आणि मला कथाकथन करून दाखव कसा करतोयस ते. आता ह्या भारताबाहेर अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळात कथाकथन करून आलेल्या पहिल्या विदुषी, आणि त्यांना माझं कथाकथन ऐकायचं आहे आणि मार्गदर्शन करायचं आहे, तर ही किती मोठी पोचपावती, किती मोठी गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली. खरंय खरंय खरंय. अगदी म्हणजे काय म्हणतात, हे सगळे मर्मबंधातली ठेव म्हणतात की नाही, या सगळ्या तशा आठवणी आहेत तुमच्या. अगदी अगदी साहित्याने जोडली गेलेली सगळी जी माणसं आहेत आणि ती फक्त तेवढ्या तेवढ्या कालावधी करता नाही, तर आयुष्यानंतर पुरून आयुष्य उरणारी ही शेजारी येईल भारी आहे. अक्षर. मला आजही आता गिरिजा कीर आता नाही हयात, पण त्यांच्या आठवणींनी त्या सदैव सोबत आहेत असं वाटत राहतं. बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. हो सर, खूप छान सांगितलं तुम्ही. अगदी आता शिल्पाताई म्हणला तसंच मर्मबंधातली ठेव अगदी तितकं छान सांगितलं. त्रिशा, तुला काही प्रश्न विचारायचे? हो, म्हणजे मला आणि माझ्या भावाला दोघांना आम्हाला एक एक प्रश्न विचारायचा आहे. हा विचार. विचार. तुम्ही किती वर्षांपासून हे काम हा विचारा करताय? बाळांनो. हा तुम्ही तुम्ही किती वर्षांपासून काम करताय? लिहिताय लिहिण्याचं हा, काम किती वर्षांपासून करताय? बाळा, मी गेली 30 वर्ष लिहितोय मुलांसाठी आणि 30 पुस्तकं आतापर्यंत लिहिली आहे. जशी जोडाक्षर विरहित गंमत गाणी, पंख पाखरांचे, तसंच एक तळ्यातलं खेळ हे पुस्तक माझं फार वेगळं आहे. मला मुलांना मुद्दाम सांगायचं आहे की आपण बालसाहित्यात सुद्धा कसे प्रयोग करू शकतो. मी ते तळ्यातलं खेळ पुस्तकाच्या कविता, आमच्या चेंबूरला एक शाळा आहे, स्वामी मुक्तानंद हायस्कूल, तिथल्या जरा अच्छा. चित्रकलेची चांगली बऱ्यापैकी जाण असणाऱ्या मुलांना त्या कविता वाटल्या आणि मी मुलांना म्हणालो की तुम्हाला ही कविता किती समजली रे, आणि जशी समजली तसं चित्र काढून द्याल का मला. अरे, मुलांनी किती उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
किती सुंदर सुंदर चित्र काढली त्या कवितांवर. आणि मग मी प्रकाशकाला दाखवली. प्रकाशक म्हणाले, मुलांचं पुस्तक आपण मुलांच्या चित्राने का सजवू नये? बर आणि त्या सगळ्या पुस्तकाला मुखपृष्ठापासून आतल्या सगळे चित्र, मलपृष्ठ हे सगळं मुलांनी सजवलेलं आहे. मुलांचंच पुस्तक मुलांनी सजवलं असं हे पुस्तक वेगळ्या प्रकारचं आकाराला आलं. आणि मी त्या तळ्यातल्या खेळ पुस्तकामध्ये जी चित्रकार चिमुकली मुलं आहेत त्यांची नावं सुद्धा लिहिलेली आहेत. तर अशी आपण मुलांपर्यंत पोहोचायला हवं असं मला वाटतं मोठ्यांनी. मी नेहमी म्हणत असतो की मुलं पुस्तकांपर्यंत येत नाही ना, पुस्तकं मुलांपर्यंत न्या. आणि मग ती जादू अनुभव. आपण म्हणतो मुलं वाचत नाही. आणि घरात दर महिन्याला रोजचं वर्तमानपत्र आलं पाहिजे. दर महिन्याला एखादं नवीन पुस्तक मुलांना तुमच्या खाऊच्या पैशातून तुमच्या आईवडिलांना सांगा, पालकांना सांगे की खूप नाही पण एक 100 रुपयाचं पुस्तक, 50 रुपयाचं पुस्तक बालसाहित्याचं आपल्या घरात आलं पाहिजे. आणि ते वाचता वाचता नकळत तुम्हाला पुस्तकाची वाचनाची आवड काही एकदम अशी लागत नाही, लिखाणाची आवड काही एकदम लागत नाही. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला तानसेन जर व्हायचं असेल म्हणजे गायक, तानसेन व्हायचं असेल तर आधी आपल्याला कानसेन व्हावं लागतं. खूप गाणी ऐकावी लागतात, तेव्हा तुम्हाला गाण्यातलं वेगळेपण कळतं आणि तुम्हाला तुमची दिशा कळते, तुमची तुमची कवितेची तुमच्या गाण्याची वाट नवीन निर्माण करता येते. मला वाटतं कथाकथनाच्या बाबतीत सुद्धा मी हेच केलं. मला जेव्हा ठरलं की मला कथाकथन करायचंय, गोष्टी सांगायच्या आहे, मुलांना सांगायच्या आहे, शिक्षकांना सांगायच्या, पालकांना सांगायच्या आहे, मी काय केलं, झपाटल्यासारख्या अनेकांचं कथाकथन ऐकत राहिलो. दमा मिराजदारांपासून, शंकर पाटलांपासून, वपू काळेंपासून, गिरिजा कीर, विजया वाड, रेखा मुंदडा, कितीतरी सांगू की ज्यांचे मला कथाकथन प्रत्यक्ष ऐकायला नाही मिळालं त्यांचा मी कॅसेटी विकत घेतल्या आणि त्या कथाकथन ऐकत राहिलो. हे ऐकून पाहून मला माझी एक वेगळी वाट निर्माण करता आली की कुणी म्हटलं नाही पाहिजे हा ना वपू काळेंसारखं कथाकथन करतो, कुणीतरी म्हटलं पाहिजे हा एकनाथ आवाड सारखंच कथाकथन करतो. तर बरोबर ही पद्धत, हा विचार तुमच्या की एखादी गोष्ट सहज साध्य होत नाही, त्याच्यासाठी खूप परिश्रम असतात. जसं मी कथाकथनाच्या बाबतीत सांगितलं तसं लेखन काही एकदम होत नाही. तुम्ही खूप लेखन करण्यासाठी खूप वाचलं पाहिजे. मला एका शाळेचा उपक्रम आठवतो की त्यांनी वर्षभर मुलांना कवितांची पुस्तकं वाचायला दिली. वर्षभर वाचा, तुम्ही घरी न्या, तुम्हाला त्यातलं काही उतरवून घ्यायचं तसं करा. आणि मुलांनी वर्षभर कवितांची पुस्तकं वाचली आणि वर्षाच्या शेवटी तो शिक्षक म्हणाला की कुणाला कविता लिहायला आवडेल रे, कुणाला कविता लिहायला आवडेल. आता मुलांनी केवढी तरी कविता संग्रह वाचलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे. काही मुलांनी हात वर केले, काही मुलांनी कविता लिहून आणल्या आणि त्याचं मग पुस्तक संपादित केलं. मला वाटतं त्या पहिल्यांदाच त्या सरांनी त्यांना पुस्तक आपण कवितेचं काढूया असं म्हटलं असतं तर काही मुलांनी इकडच्या तिकडच्या ओळी उतरवल्या असत्या, काही मुलांनी बरोबर स्वतः लिहिल्या असत्या, पण जेवढी खरं अस्सल कविता त्याच्यातून यायला पाहिजे होती तेवढी आली नसती, ती पद्य रचना झाली असती. पण जेव्हा मुलांनी अनेक कविता वाचल्या तेव्हा त्यांना कळलं की आपणही छान कविता लिहू शकतो आणि त्यांनी एक त्याच्या पद्धतीने ती कविता लिहिली. मला वाटतं हीच पद्धत असते कुठल्याही गोष्टी पर्यंत पोहोचण्याची. आता मी 30 पुस्तकं लिहिली, पण 30 पुस्तकांचा हा 30 वर्षाचा जो प्रवास आहे, हा प्रवास तेवढाच महत्वाचा आहे. आता जो साहित्य अकादमीचा पुरस्कार मला मिळाला त्याचा आनंद तर आहेच, पण त्याच्या पाठीमागे 30 वर्षाची काय म्हणूया प्रामाणिक प्रयत्न आहे मुलांना. बरोबर अगदी छान. त्रिशा, त्याला परत प्रश्न विचारायचा आहे का काही? हो त्रिशालाही आता प्रश्न विचारायचा आहे ना त्रिशा? मला विचारायचं होतं की म्हणजे आपण जे काही साहित्य लिहितो म्हणजे कोणतंही असू दे ते चांगलं असतं असं आपल्याला वाटतं, पण ते लोकांना आवडेल का हे आपल्याला कसं कळेल? छान आहे. मी म्हटलं ना, मी जेव्हा कथाकथन करायला जातो, मुलांपुढे कविता सादर करतो, तेव्हा मुलं आणखी लगेच प्रतिक्रिया कळवतात, की सर ये आज क्या जमा नहीं है, बराबर जमा नहीं आज की कविता. दुसरी कविता चांगली लिहा. जेव्हा मुलगा म्हणतो की दुसरी चांगली कविता लिहा, त्यावेळी आजची कविता त्याला आवडलेली नसते हे लक्षात येतं आपल्या. आणि मग त्या कवितेवर आणखी काम करावं लागतं आपल्याला, किंवा त्या कथेवर आणखी काम करावं लागतं. ही गोष्ट सांगताना सुद्धा मुलांना गोष्टी 2 प्रकारच्या असतात. एक वाचण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि सांगण्यासाठीच्या गोष्टी वेगळ्या असतात. सांगण्यासाठीच्या गोष्टी ज्या श्रवणीय गोष्टी आपण त्या सांगण्यासाठी आपण निवडायच्या. वाचनीय गोष्टी असतात ज्याच्यात वर्णनांचा भाग जास्त असतो, माहितीचा भाग जास्त असतो, त्या वाचण्यासाठी निवडायच्या. आणि संवादात्मक गोष्टी आपण सांगण्यासाठी निवडायच्या. म्हणजे आपल्याला मुलांना काय आवडतं किंवा एखादी कथा आपली पुस्तकातून मासिकातून प्रसिद्ध होते, तेव्हा एखाद्या जाणकाराचा फोन येतो, अरे ही कथा छान होती बरं का, पण याचा शेवट तो असा केला असता तर ती आणखी भारी वाटते असती का. आपण विचार करायला लागतो. खरंच या कथेचा शेवट आपण अशा पद्धतीने आणखी वेगळा केला
तर ही कथा अधिक उंचीवर जाईल. म्हणून मुलांना आपण जेवढ्या आनंदाच्या प्रतिक्रिया स्वीकारतो लोकांकडून, तेवढ्या काही सुधारणा, मार्गदर्शनाच्या प्रतिक्रिया सुद्धा तेवढ्याच खिलाडू वृत्तीने स्वीकारायला हव्यात. आणि कारण का ते आपल्याच फायद्यासाठी असतात, आपल्याच भल्यासाठी असतात. हा जेव्हा विचार तुमच्या मुलांशी असेल, तेव्हा तुम्हाला वाईट प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारू शकता. खरंय खरंय. पुढचा प्रश्न घेऊया. त्रिशाला अजून काय भावाला विचारायचंय? त्रिशाच्या हात वर दिसतोय त्याचा, खूप उत्सुकता आहे त्याला. मला प्रश्न नाही विचारायचा आहे, मला सांगायचंय काहीतरी. बोल बाळा. हा सांग ना, सांग. मी आता म्हटलं ना की वपू काळे तुम्ही ऐकता, तर ते आम्ही सुद्धा ऐकायचो आधी. आवाज बर. नाही पोहोचतो बाळा. काय? आम्ही तुम- आता सुद्धा आम्ही आधी पण वपू काळे ऐकायचो आणि आता पण वपू काळे ऐकतो. अरे वा बर. वा वा वा. छान छान. वपू काळे ऐकतो, किती छान आहे. आणि वपू काळे ऐकल्याबरोबर इतरही ऐकायचं बाळा. दमा मिराजदारांची सुद्धा खूप छान कथा आहेत युट्यूबला, त्याही तू ऐकू शकतो. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडेंचं की एका व्यक्तीने 52 जणांचे आवाज कसे काय आवाज काढले काय. असेल, आणि एका व्यक्तीने एवढं नाटक कसं काय बराड निघालं लंडनला, एवढं कसं काही अजरामर केलं असेल, तर त्यातल्या बारकाई आपल्याला अनुभवण्यासाठी तेही नाटक पाहायला किंवा ते युट्यूबवर उपलब्ध आहे. मला ते एक बोटांचं खूप आवडतं. कोणतं रे? कोणतं? एक बोटे हा? तो एक भूत होतं बदली ना. बदली बदली नाव बदली कोणतं? एकबोट्याच्या वपू काळ्यांच्या ह्याच्यातलं सांगतोय तो. एकबोट्याचं खूप आवडतं. अच्छा 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 अच्छा, अच्छा. हरकत नाही, हरकत नाही. पुढचा प्रश्न घेऊया स्वामिनी. ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचे त्यांनी आता हात वर करून ठेवा, म्हणजे मग आपल्याला एका मागोमाग एक विचारता येतील. सर मगाशीच बोलताना तुम्ही म्हणाला की साहित्यामुळे वर्तुळ वाढत गेलं तुमचं आणि छान अनुबंध जुळले. पण ह्या वर्तुळाची सुरुवात कुठल्या तरी बिंदूपासून होते. म्हणजे कारण जेव्हा आपण लिखाणाला सुरुवात करतो, लेखकांना सुरुवातीच्या काळात कोणीतरी प्रोत्साहन देणारी व्यक्ती हवी असते, जी पुढे जायला मदत करते किंवा प्रोत्साहन देते की हो छान आहे, पुढे जा. तसं तुमच्यासाठी कोण होतं? मला तर लिखाणाला खरं प्रोत्साहन दिलं पुस्तकांनी. म्हणतात ना, पुस्तक माझ्या हाती आणि मला नाही भीती. पुस्तकांची अच्छा. आणि माझी जीवाभावाची प्रीती. वा. पुस्तकातली गोष्ट हवी इतकी गोड, जीवनाला देते ते आनंदाची जोड. समजते उमजते विज्ञानाची किमया, पुस्तक जणू माझे एक अजबच दुनिया. पुस्तक करते माझ्यावरी आई परिमाया, आणि मग पुस्तकांसोबत जातो मी जग फिराया. पुस्तक हा माझा मित्र सदा सर्व काळ हसरा, पुस्तकासारखा खरा खुरा मित्र नाही दुसरा. पुस्तकासारखा खरा खुरा मित्र नाही दुसरा. माझ्या आयुष्यात लहानपणापासून मला प्रेरणा देणारी व्यक्ती तर आपले आई वडील, आपले शिक्षक मंडळी, गुरुजन असतातच. पण पुस्तकांची सोबत मला फार घट्ट होती माझ्याशी. आणि तुम्हाला लहानपणापासून खाऊचे पैसे साठवता आणि त्याची पुस्तकं विकत घेता घेता माझ्या घरात एक छोटस माझं ग्रंथालय सुरू झालं, की अनेक मित्रमंडळी यायची, ती माझी पुस्तकं वाचायला घेऊन जायची. तर अशा पद्धतीने पुस्तकांचा संचय करणं हे माझं जीवापाड, माझी महत्वाची माझ्या आयुष्यातली गोष्ट. आणि हे पुस्तकांच्या वेडातून म्हणा, पुस्तकांच्या वाचनाच्या वेडातून हे मला खूप प्रेरणादायी मला पुस्तकाला मिळाली. की असं वाटलं की पुस्तकातली कविता या पद्धतीने आपण लिहू शकतो का रे? त्या पुस्तकातल्या गोष्टीप्रमाणे आपण एखादी गोष्ट लिहू शकतो का? आणि त्याला निमित्त माझ्या वर्गातली मुलं, की जी मुलांनी सर नवीन गोष्ट सांगा, नवीन कविता सांगा. म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्याला प्रेरणा देणारी व्यक्ती फक्त एखादीच असू शकत नाही. टप्प्याटप्प्यावर आपल्याला जे जी व्यक्ती प्रेरणा देत असतात ते आपले गुरु होत जातात, आपल्याला प्रेरणादायी ठरत असतात आपल्या. मग ही पुस्तकं माझी मुलं डॉक्टर विजया वाड, गिरिजा कीर, मंगेश पाडगावकर, ज्यांच्याकडे मी तळ्यातला खेळ हे पुस्तक घेऊन गेलो आणि ते म्हणाले, अरे किती सुंदर पुस्तक आहे एकनाथ, खरं सांगू का तुझ्या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. आणि जी कविता पुन्हा पुन्हा मुलांना वाचावीशी वाटते ती उत्तम बालकविता. म्हणजे बालकवितेची व्याख्या आपण किती वेगवेगळ्या किचकट करून ठेवतो, पण ते म्हणाले की जी कविता पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते ती उत्तम बालकविता आहे. मला वाटतं हे मी खूप मनात ठेवलं.
की मुलांना पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटली पाहिजे आपली कविता. त्यांना पुन्हा पुन्हा त्या कवितेकडे त्यांची ओढ गेली पाहिजे. त्यांची ती कविता पाठ झाली पाहिजे, ओठावर रुळली पाहिजे. अशा पद्धतीने आपण सोपं, मुलांच्या मनात शिरणारं, मुलांच्या ओठावर रुळणारं आपण लिहिलं पाहिजे. मग असे तेही मला खूप प्रेरणादायी, तेही मला खूप प्रेरणा देऊन गेले त्यांचे शब्द, त्यांची ती प्रस्तावना. मग मधु मंगेश कर्णिक असतील, माझ्या अनेक मित्रमंडळी असतील, माझे बालसाहित्यातले मित्रमंडळी की जे लिहितायत ते, त्यांच्याकडून सुद्धा त्यांचंही वाचता वाचता अरे यांनी हे फार छान लिहिलं बरं का, आपण आणखी काहीतरी वेगळं काय करू शकतो, वेगळं काय लिहू शकतो. त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये एकच प्रेरणादायी आपल्या आयुष्यात व्यक्ती किंवा गोष्ट असू शकत नाही. आपल्याला अनेक गोष्टी असतात. जसं दत्ताने कितीतरी मी असं ऐकलं की त्या खूप श्रेष्ठ गुरु केले. तर आपल्या प्रेरणादायी गोष्टी किंवा माणसं या अनेक असू शकतात आणि त्यांच्याकडून जे जे चांगलं आहे ते घेऊन आपण पुढे जात असतो आणि ते जायला पाहिजे. खरंय. उमिकाला काही विचारायचंय? उमिका, हात वर केलाय उमिकानी. अनम्यूट करून बोल, तुला काय विचारायचंय? आणि मुलांनो, मी तुम्हाला असंच सांगेल की तुम्ही छान वाचताय, छात्र प्रबोधनचे सभासद आहात तुम्ही चांगले वाचताय. एक अंक तुम्ही विद्यार्थी मिळून वर्षातला एखादा अंक तयार करताय, म्हणजे तुमचा हातही लिहिता आहे बऱ्यापैकी. मला असं वाटतं तुम्ही खूप अधिकाधिक पुस्तकं, अधिकाधिक मासिकांच्या वर्गणीदार, आता शिल्पाताई मगाशी म्हणाल्या की छात्र प्रबोधन तर वाचाच, पण इतरही पुस्तकं, इतरही मासिकं जी बाल साहित्यातली आहे त्याची वर्गणीदार व्हा, ती वाचा. आणि वाचता वाचता विचार करा की हे असं लिहिलंय, आपण याच्यावर काही वेगळं लिहू शकतो का, ती प्रतिक्रिया त्या लेखकांपर्यंत पोचवा. मला वाटतं ह्या गोष्टीतून सुद्धा तुमचं लेखनाचं अंग विकसित होत जाईल की मला हे आवडलंय बाबा ह्या लेखकाची, मी आता यांना एक पत्र पाठवतो, मी यांना एक पत्र पाठवतो. अशा पद्धतीने सुद्धा जो आता आपण म्हणतो की पत्रसंवाद कमी कमी होत चाललाय, तो तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तो पत्रसंवाद पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने चांगलं स्वरूप घेईल आणि अनेकांना आनंद देईल. तर असंही करत जायचं. उमिका, येस, असं मला प्रश्न कधी कधी असं वाटतं की वाचायचं, कधी असं वाटत नाही की लिहावं आणि वाचायला आवडत नाही असं. काय मग म्हणते काय बाळा? करायला पाहिजे? काय म्हणते? वाचायला आणि लिहायला आवडत नाही तर काय करायला पाहिजे? हा, आवड काही निर्माण मुलांना वाचायला करता लिहायला काय आवडत, केलं पाहिजे? रस हा निर्माण वाचायला लिहायला होण्याकरता. आवडत नाही. मला असं वाटतं आता काही मुलांना वाचायला लिहायला आवडत नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी त्याच्या पालकांनी, मुलांच्या पालकांनी मला वाटतं एका पुस्तकातली एखादी कविता, एखादी गोष्ट वाचून दाखवली पाहिजे. मुलांसोबत वाचन हा एक प्रकार असतो बाळांनो, की मुलांसोबत अनेक पालक वाचत असतात. मला वाटतं शाळेमध्ये तुम्ही एखादं पुस्तक घेता, पण तुम्हाला ते पुस्तकातली कथा कविता नाही वाचायला आवडत, तुम्हाला कुणीतरी वाचून दाखवली आणि त्यात तुम्ही जर अधिकाधिक गुंतत गेला, ती कथा काय आहे तुम्हाला नक्की ती आवडायला लागेल. आणि एकदा का तुम्हाला कथा कवितांची किंवा कुठल्याही साहित्याची गोडी लागली की तुम्ही आपसुक त्या पुस्तकाकडे वळाल. ही एका दिवसात ती जादूची कांडी नाही की ती फिरवली की तुम्ही अरे आता तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडायला लागलंय. आवड ही एका दिवसात लगेच तयार होत नाही, ती टप्प्याटप्प्याने प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते. तर जर या मुलांचे पालक जर ऐकत असतील, शिक्षक मंडळी ऐकत असतील, तर मी त्यांना विनंती करेन की पालकांनी मुलांसोबत वाचण्याचा एक प्रयोग करून बघा. मी अनेक पालकांना हे जेव्हा सांगितलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया नंतर काही दिवसांनी मी पाहिल्या, तर खूप चांगल्या प्रतिक्रिया आहे. तो मुलगा ऐकतोय आणि ऐकल्यानंतर त्यालाही एखादी कथा वाचावीशी वाटते, एखादी कविता वाचावीशी वाटते, पुस्तकातली 4 पानं वाचावीशी वाटतात. नंतर नंतर तर मुलं झोपण्यापूर्वी 10 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही, असंही मला पालकांच्या प्रतिक्रिया कळालेल्या आहेत. तर वाचन हे एका दिवसात होणार नाही, पण वाचनाची गोडी जर लावायची असेल तर तुम्ही अनेक सुरुवात तर करून बघा. आणि एक पान तुम्ही वाचा. म्हणता तसं सर, तुम्ही म्हणता तसं पालकांनी वाचून दाखवणं हा एक भाग आहेच. पण आपण सुद्धा कित्येक लेखांना किंवा यांना क्यूआर कोडद्वारे ऑडिओ त्या लेखकांचे खूप लावलेले सुंदर आहे. आहेत. तर ते हा सुद्धा प्रयोग मला ऐका आता किंवा आपण उदाहरणी सांगायचं होतं. हा बोलता एक अंक प्रयोग आहे.
बोलका छान अंक छान. काढलेला आहे. त्याच्यात अनेक कथा, कविता, ललित लेख यांचं सगळ्या ध्वनिफितींच्या मार्फत त्यांना ते ऐकता येईल. ऐकण्याची वाचनाचा किंवा ह्याचा कंटाळा आला तर निदान ऐकून तरी तो रस निर्माण होईल, असा थोडासा प्रयत्न नक्की करायला हरकत पुष्पाताईंनी नाहीये. खूप छान सांगितलंय आणि खरंच मुलांना तुम्हाला वाचनाचा कंटाळा आहे, तुम्हाला ऑडिओ बुक्स आहेत आपल्या हे छात्र प्रबोधनचं किंवा इतर ऍप आहेत की ज्याच्यातून गोष्टी, कविता मुलंच त्यांच्या आवाजात सादर करतायत आणि त्या ऐकता ऐकता तुम्हाला त्याच्यातली गोडी, त्या साहित्याची, त्या पुस्तकाची ओढ निर्माण होईल. मला वाटतं ते अगदी शिल्पाताईंनी सांगितलं ते बरोबर आहे. आणि तुम्ही मला आता वाचायचा तेही कंटाळा येत असेल सांगायचंय, तुम्ही ऐकू शकता. हां. ऐपावाक हे जे आपलं ॲप आहे ना सर, ते मुलांचं साहित्य त्यातनं मुलांसाठीच ऐकवणार आहोत आणि दाखवणार आहोत, हा, की त्याच्यातच त्यांच्या ध्वनिफिती असणार आहेत, मुलांच्याच व्हिडिओज असणार आहेत, की छान ज्यांनी छान मुलं छान. आणि त्याच्याकरता फार मोठा सरंजाम आपल्याला नकोय. आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यांनी सुद्धा त्यांनी ते चित्रण करायचंय किंवा त्याच्यातच ते ऑडिओ करून आपल्याला पाठवायचे आहेत. अ, अगदी द अगदी. हां, माने सरांना काहीतरी विचारायचंय. माने सर? माने सरांच्या ह्याच्यातनं कोण विचारतीये विद्यार्थिनी? हा नाव मी सांग बाळ. हा, सृष्टी नमस्कार. नरके. बाळा हा नाव काय? सृष्टी नरके. हा बर. बोल. हा हा मी जनकल्याण शाळेमधून बोलतो. हा हा मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही लेखक व्हायच्या आधी तुम्हाला कसं वाटायचं आणि लेखक झाल्यानंतर कसं वाटतं? लेखक होण्याच्या आधी कसं वाटत होतं आणि लेखक झाल्यानंतर कसं वाटतंय का? हम्म. हो. असाच आहे. हां. लेखक होण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी शिक्षक, आणि मी माझी जेव्हा ओळख करून द्यायची असेल तर मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ही माझी ओळख पहिली मी सांगायलाच सांगतो, कारण मला त्या शाळेचा अभिमान आहे. मला मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आणि शिक्षक असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे ही माझी ओळख आहे. आणि शिक्षक होतो म्हणून मी लेखक झालो, तर मला वर्गात मुलं भेटली आणि त्या मुलांनी मला लिहितं ठेवलं. त्यामुळे शिक्षक म्हणूनही आनंद आहे, लेखक झाल्यावरही आनंद आहे बाळांनो. कारण का लेखक झाल्या आनंद एवढ्यासाठी आहे की आता खूप मुलं, मला जी माझ्या वर्गातली, माझ्या शाळेतली मुलं माझ्या दृष्टिक्षेपात होती, आता अवघ्या महाराष्ट्रातली मुलं माझ्या दृष्टिक्षेपात आहेत असं वाटतं. आणि आपल्याला त्या कथा, कविता आता आपल्या शाळेपुरत्या न राहता आपण कधी नागपूरला घेऊन जातो, कधी विदर्भात घेऊन जातो, कधी कोकणात नेतो, आणि याचा आनंद अधिक आहे. नक्कीच. नमस्कार, माझं बोल नाव का. अक्षता निबूट. मला असा प्रश्न विचारायचा आहे की लिहित असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? लिहित असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? खूप छान प्रश्न विचारलाय. आता मी कुणासाठी लिहितोय असा विचार मी पहिल्यांदा मनाशी करतो. मुलांसाठी लिहितोय. मग माझा पुढचा प्रश्न असतो, कोणत्या मुलांसाठी लिहितोय, म्हणजे कोणत्या वयोगटातल्या मुलांसाठी? आता समजा मला शिशु गटासाठी एखादं लिहायचंय, तर तिथे मी कुमार गटातली कविता त्या मुलांना दिली तर ती आवडेल का? नाही आवडणार. शिशु गटातल्या मुलांना असेच हलकं फुलकं पुन्हा पुनरावृत्ती होणारे शब्द असलेली कविताच आवडते, जशी पुढून पाठ मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट, कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप, पैशांचं कपाट घमेंडी भारी, आणि उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेलं की कुरकुर करी. जेव्हा ही कविता आपण शिशु गटातल्या मुलांना ऐकवतो त्यांना फार आवडते. पण कुमार गटातल्या मुलांना लिहायचं असेल तर त्यांचा अनुभव विश्व, त्यांचं त्यांची वयोगट, त्यांचं भावविश्व फार महत्वाचं असतं. तशी कुमार गटासाठी मी कविता लिहिताना आपल्या छात्र प्रबोधन मधूनच प्रसिद्ध झालेली कविता आहे, ती मुद्दामची शिशु गटाची ऐकवली. आता कुमार गटाची ऐकवतो तुम्हाला. आणि गोष्टीरूप कविता कशी असते त्याचा एक प्रयोग म्हणून मी जर अनेक पुस्तकं बोधाई लिहिलं, तर एक कविता त्या प्रकारची गोष्टीरूप कवितेची, की घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. घंटा झाली वर्ग लागला भरू, गुरुजींच्या कवितेने तास झाला सुरू. पावसाची कविता घेतली शिकवायला, पावसाची कविता घेतली शिकवायला, पण मध्ये मध्ये बोलायची परवानगी नाही कुणाला. शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, शब्दांचा पाऊसच जणू वर्गावर बरसत, कवितेचा आशय जाई मनोमनी झिरपत.
शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून. शेवटच्या बाकावर भिंतीला टेकून एक चिमुरडा होता, डोळे गच्च मिटून. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला. मास्तरांच्या रागाचा पाराच चढला. जोरानेच ओरडून उठवले त्याला. दमातच घेऊन विचारले त्याला, रात्री काय तू सिनेमा पाहिला का गोडधोड जेवणावर ताव मारून आलास आणि वर्गात असं झोपी गेलास? भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे पाहिले. भेदरलेल्या डोळ्यांनी त्याने सरांकडे पाहिले. गरीब आहे होत सर, कोणीतरी पटकन बोलले. मास्तर म्हणाले, गरीब? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? गरीब मग कपड्याला कसा अत्तराचा वास? नाही सर, उदबत्त्यांचा वास येतो खास. वडील नाहीत त्याला, तो काम करून शिकतो. शाळेत येण्यापूर्वी उदबत्त्या विकतो. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. मग मास्तरांची कविता बाजूलाच राहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. त्यांच्या डोळ्यांतली कविता वर्गाने वाहताना पाहिली. मला वाटतं सुंदर. मास्तरांच्या डोळ्यातली कविता वर्ग वाहताना पाहतोय, या 8वीच्या मुलांना ही संकल्पना नक्की लक्षात येते. आणि त्यामुळे आपण कुठल्या गटासाठी लिहितोय याचं भान बाळांनो ठेवलं पाहिजे. की कुमार गटासाठी लिहितोय, शिशु गटासाठी लिहितोय, की किशोर गटासाठी लिहितोय, हे लक्षात ठेवायचं. मुलांची भाषा आपल्या कथेमध्ये आली पाहिजे. मुलांचं भावविश्व आपल्या गोष्टींमधून, कवितांमधून डोकावलं पाहिजे. असा विचार करून आपण लिहिलं पाहिजे. आणि लिहिण्यासाठी आपण खूप आधी वाचलं पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद. हा बोल बाळा. खूप छान अशी साखळी तुम्ही ती डोळ्यांसमोर मांडली. वयोगट कुठला पाहिजे, मुलांचं भावविश्व त्याच्यात कसं आलं पाहिजे, आपली भाषा कशी सुलभ आणि असली पाहिजे, आणि प्रसंग मुलांना कसे जवळचे वाटतील ते कसे आले पाहिजे. खूप छान तुम्ही ती लढ अशी उलगडून दाखवली त्याची सगळी. पुढचा प्रश्न घेऊया आपण. आता शेवटच्या टप्प्याकडे थोडस जाऊया. हो, तरी अजून 2-3 प्रश्न विचारायला हरकत नाहीये. नक्की. मला असा एक प्रश्न पडलाय सर, की म्हणजे तुम्ही आता नाट्यछटा पण लिहिता. मगाशी सारखं सुरुवातीपासून तुमच्या बोलण्यात कविता ही खूप आली आहे. मग कविता हा साहित्य प्रकार तुम्हाला जास्त जवळचा वाटतो का कथा हा वाटतो का नाट्यछटा वाटतो? आणि असं तुम्ही कसं ठरवता की ह्याची कविता होणार आहे किंवा हे मी नाट्यछटात लिहिणार आहे किंवा ह्याची कथा करूया, असं काही डोक्यात ठेवून लिहिलं जातं का तो फॉर्म कसा डेव्हलप होतो लिहिताना प्रत्यक्ष? याच्याविषयी आम्हाला फार कुतूहल आहे. कारण कवितेविषयीच खूप ऐकलंय, तुमच्या ती जास्त जिव्हाळ्याची आहे की काय असं हॅलो वाटतंय? याच्याविषयीचा तुम्हीच खुलासा करावा. हॅलो. मला कथेपेक्षा कविता लिहायला खूप आवडतात. आणि मग एखादी कविता लिहून झाली मी म्हणतो, अरे याच्यात कथेचं बीज आहे, आपण ही कथे याच्यावर कथा विस्तृत करूया का? मग माझी त्याची आपोआप कथा लिहून होते. कधी कधी वाटतं एखादं की ही कविता लिहिली पण याची नाट्यछटा छान होईल बरं का, की आपण वेगवेगळ्या अंगाने फुलूया का? मग तसा विचार केला की नाट्यछटा होऊन जाते. एखाद्या कवितेतल्या एक कडवं असं वाटतं की अरे याचं तर आपण कोडं सुद्धा करू शकतो, की जसं ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून. ऊन पाऊस खेळताना पाहत बसे हसून, श्रावणात हमखास येते बघा दिसून. आभाळात त्याचे आहे गाव, आभाळात त्याचे आहे गाव, ताना पिहिनी पाजा ओळखा त्याचं नाव. अरे वा. आणि याचं नाव इंद्रधनुष्य असं लक्षात आलं. पण ही श्रावणाची एक कविता लिहिताना यातल्या काही ओळी माझ्या लक्षात आल्या, अरे याच्यावर छान कोडं होऊ शकतं, की या कोड्यातून मुलांना इंद्रधनुष्य तर हे कळेलच, पण ताना पिहिनी बाजा हा इंद्रधनुष्याचा क्रम कळेल. ऊन पाऊस खेळताना ते दिसून येतं, श्रावणात हमखास दिसून येतं, आभाळात त्याचं गाव आहे. म्हणजे मला वाटतं मुलांचं साहित्य लिहिताना मनोरंजनासोबत एखादा चांगला विचार, त्यांच्या ज्ञानात भर, हा सुद्धा आपण प्रयोग केला तर मला वाटतं ते साहित्य अधिक उंचीवर नेईल मुलांना. आणि त्या मुलांना आनंदाबरोबरच त्यांची ज्ञानाची कक्षा सुद्धा विस्तृत करेल. असं साहित्य मुलांसाठी लिहायला पाहिजे. म्हणून एखादी कविता लिहितो मी, पण त्या कवितेवर मग नंतर मला एक कथा छान सुचते. माझी कथा म्हणून माझ्या कथेमध्ये अनेक कविता दडलेल्या असतात. कविताही असतात. हो. हा, आणि त्या इतक्या सहजपणे आलेल्या असतात
की बेमालूमपणे की त्या त्या कथेचाच भाग आहे अशा हो. पद्धतीने खूप हो. खूप जणांच्या प्रतिक्रिया मला महाराष्ट्रातून येत आहेत की हो. सर तुमच्या कथा लिखाणाची एक वेगळी धाटणी आहे की ज्याच्यामध्ये ती कवितेसारखी सरसर 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 ती कथा संपत जाते आणि खूप आनंद देते आणि त्या कथेला एक काव्यमय जोड असल्यामुळे आणखी ती कविता आणि कथेचा एक दोन्ही प्रकारचा आनंद आम्हाला ती देत असते. खरंय. मगाशी 2 हात वर आले होते. एक माने सरांच्या इथनं होता आणि अजून एक शिरवाडकर म्हणून कोण आहे त्यांचाही होता. प्रश्न आपण घेऊया पटकन. माने सर, नमस्कार ताई. हां. काही प्रश्न विचारायचे होते विद्यार्थ्यांना? ते तुमच्यापैकी 2 विद्यार्थिनींनी विचारले. हो, हो. एकच मिनिट. हां, हां, हां. विचारा सर. हा, मला वाटतं 5:56 झालेले आहेत. आपण लवकर आटपूया. नमस्कार. माझे नमस्ते नाव बाळा. सदाभाऊ रामपुरे. हा. मला असा प्रश्न विचारायचा होता की तुम्हाला म्हणजे लेखक कविता लिहिणे याबद्दल कविता लिहिणे याबद्दलची आवड म्हणजे केव्हा निर्माण झाली व कशी निर्माण झाली कविता लिहिणे? बाळा मी मगाशी सांगितलं की खूप कविता वाचत होतो मी लहानपणापासून कविता कथा वाचत होतो. वर्गातली मुलं मला भेटली आणि त्या मुलांसाठी आपण लिहूया असा प्रयोग करून पाहूया आणि मी पहिली कविता लिहिली सविता पटेकर सतत गैरहजर. ती शेवटी तुम्हाला ऐकवायची आहे मला आणि अशा पद्धतीने कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली माझी. आणखी कोण आहे? नमस्कार सर. हा नमस्ते. माझे नाव पूजा फुंदे. हा मला प्रश्न विचारायचा आहे की कविता यमक जुळून पाहिजे ते काय आहे का? हा बोल बोल बाळा. यमक जुळवून. हा यमक जुळवून कविता तर करतातच मुलांना पण आता कवितांचे वेगवेगळे फॉर्म तयार झालेले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कविता आकार घेत आहे. पूर्वी 4 कडव्यांची असायची, आता 3 कडव्यांची, नंतर आता मुक्त शैलीमध्ये कविता येते. कवितांचे वेगवेगळे प्रकार आता आपण पाहतोय. कविता वेगवेगळ्या अंगाने पुढे येते आपल्या पण सगळ्यात महत्वाचं अनेक मी कविता वाचतो जेव्हा तर पहिलं कडवं असतं तसंच दुसरं कडवं तसंच तिसरं कडवं तसंच चौथं तसंच शेवटचं. पण कवितेला सुद्धा गोष्टींसारखी एक सुरुवात असते, एक उत्कंठावर्धक मध्य असतो आणि एक कलाटणी देणारा शेवट असतो. हे लक्षात ठेवलंच पाहिजे. अनेकांना वाटतं कविता म्हणजे काय, यमक जुळवलं की झाली कविता, पण तसं नसतं. कवितेला सुद्धा सुरुवात असते, मध्य असतो, शेवट असतो. हे लक्षात ठेवून आपण कविता लिहिली पाहिजे. जशी मी वहीची कविता म्हटली की त्या मुलीला वही मिळाली, पण त्या मुलीने काय काय वहीत लिहिलं. आई म्हणाली वहीचे जणू अनेक हात आणि शेवट केलाय की आईची सही घेतल्यामुळे त्या मुलीची वही सजून गेलेली आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक कथेसारखी कवितेला सुद्धा सुरुवात मध्य शेवट असतो. अच्छा. छान. कवितेचे रचना प्रकार आणि त्याचे पैलू छान सांगितलेत तुम्ही आता. पाटील म्हणून कोण आहे त्यांनी पण हात वर केलेला आहे. प्रश्न विचारायचा? येस मॅम. हो, तर हो. माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही लिहिलेल्या कवितांपैकी तुमची आवडती कविता एखादी? हो म्हणजे मला आता ती मी मगाशी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सविता पटेकर सतत गैरहजर तीच कविता माझी सगळ्यात आवडती कविता आहे. का तर माझ्या आयुष्यातली पहिली कविता आहे ती कविता सादर करतो. पण आणखी एक जाता जाता सांगतो की मुलं किती प्रेम देत असतात कवीला कवितेवर किती प्रेम करत असतात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मला गडचिरोलीतून एका छोट्याशा मुलाचं जिल्हा परिषदच्या शाळेतल्या 4थीतल्या मुलाचं जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान एक पत्र आलं आणि तो मुलगा म्हणाला की सर तुमची किशोरच्या दिवाळी अंकातली कविता आमच्यापर्यंत पोहोचली आणि ती आम्हाला खूप आवडली आणि नवीन वर्ष आलंय तुम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे. पण खरं सांगू का सर काही भेट द्यायला माझ्याकडे काहीच नाही. पण मी वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून पाठवत आहे. आणि खरं त्या पत्रासोबत त्या मुलाचं मोराचं पीस मला भेट म्हणून आलं. मी ते पीस जेव्हा माझ्या तळहातावर फिरवलं तेव्हा नकळत त्या मुलाला मी भेटून आल्याचा भास मला झाला. डोळे भरून आले. तर सांगायचं की मुलं खूप पद्धतीने आपल्या साहित्याला उचलून धरत असतात.
हृदयाशी धरत असतात आणि त्यामुळे तो खूप मोठा लेखकाला, कवीला लिखाणाचा, त्याचा लिखाणातला उत्साह वाढवणारा हा प्रसंग आहे हे सांगतो. आणि आता माझ्या त्या कवितेकडे, माझ्या आवडत्या कवितेकडे सुरुवात करतोय. जी पहिली कविता लिहिली त्या कवितेचं शीर्षक आहे सविता पटेकर, सतत गैरहजर. ही सत्य घटनेवर आधारित कविता आहे. कविता म्हणजे काय ते फार लक्षात न घेता मला जे काही वाटलं, जे काही मी अनुभवलं, जे काही मी विचार केला ते शब्दबद्ध केलं आणि त्याची पहिली कविता झाली. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकूळ तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकूळ तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली, रोज ही घरी त्रास देते, रोज ही घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, 4 घरची धुनभांडी सुद्धा करते, त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून, आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म, नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो, का ग शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो, का ग शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. तर मुलगी काहीच बोले ना. आईला आला राग, आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, त्या मुलीचं की तिच्या आईचं, मास्तरांचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं. मीही काहीसा निवृत्त, सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी, मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी, अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सरळ ठरवून एक एक विषय घेतला, खेळ गाणी गोष्टींचा तासही आज घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. त्या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर, त्या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर. तेवढ्यात दारातून कोवळे शब्द आले, सर सर वर्गात येऊ. दाराकडे पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गणवेशात, 2 घट्ट वेण्या घालून. माझं मन फुललं. वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर. खूपच. ही तुमची पहिली कविता असं तुम्ही म्हणताय, पण ही अजिबात तुमची खरं म्हणजे पहिली कविता वाटत नाही. इतकी ती अशी चित्रदर्शी आणि सगळं असं खूपच हृदयस्पर्शी अशी कविता. आणि आज आपल्याला मुलांना जे काय म्हणू किंवा मागायच्या आधी सगळं मिळतंय. पण असा सुद्धा एक वर्ग आहे, जो काबाड कष्ट करून मोठ्या जिकिरीने शिकतोय आणि अशी पण परिस्थिती, अशी पण स्थिती जी काय आहे, ती मुलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि नाही रे गटाची मुलं सुद्धा कशी पुढे येतायत, कष्ट करतायत, ह्याचं सगळं वर्णन. आणि त्यांच्या आई म्हणजे पालकांना सुद्धा आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, ही जी काही ओढ आहे. आणि ते सगळंच्या सगळं वर्णन तुम्ही यथार्थपणे त्या कवितेत मांडलेलं आहे. खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी अशी कविता होती. खरंच अजिबातच खरं ती पहिली कविता आहे असं वाटत नाही. इतकी ती म्हणजे सराईत एखाद्या ह्यानी लिहिलेल्यासारखी ती कवीनी प्रथिती असं म्हणजे लिहिल्यासारखी अशी ती सरावानंतर झालेली कविता अशीच वाटते. पण आत्ताचं खरं हे आपलं सगळ्या गप्पा अशा संपू नयेत आणि मुलं पण खूप रंगून गेलीत. तुम्ही आता सगळे व्हिडिओ आणि हे बघत असाल तर अक्षरशः इथे दिसताना पार्टिसिपंट्स 29 आहेत, पण सगळीकडे 2-2, 3-3 आणि काही ठिकाणी तर वर्ग आणि काही ठिकाणी तर स्क्रीन लावून असं तुमचे सगळे हे झालेलं आहे. मुलांना
वाचनाची, मुलांनी वाचतं कसं व्हावं, लिहितं कसं व्हावं, काय वाचलं म्हणजे छान प्रकारे लिहिता येईल, ह्याचा तुम्ही अनुभव तुमचा सांगितलाच. शिवाय मुलांनी कशाप्रकारे नाही वाचायचा कंटाळा आहे, लिहायचा कंटाळा आहे, तर ऐकून त्याच्यात रस कसा निर्माण करता येईल, याच्याविषयीचं जे आत्ता मार्गदर्शन तुम्ही आत्ता केलंय, वेळात वेळ काढून इथे आलायत आणि आम्ही तुम्हाला परत बोलवत राहू. आणि मला खात्री आहे, की तुमचं जे मुलांवरचं जे प्रेम आहे आणि जी कळकळ आहे त्यांच्यापर्यंत सगळं छान-छान आणि दर्जेदार पोहोचलं पाहिजे. या कळकळीपोटी आणि प्रबोधिनीच्या प्रेमापोटी तुम्ही कायम आमच्याबरोबर येत राहणारच आहात आणि आम्ही नक्की, नक्की. हक्कानं कायम तुम्हाला हाक मारणारच आहोत. अगदी, असे आपले अगदी. अनेक उपक्रम आहेत, यापुढेही असतील. या वर्षात सुद्धा आपण आता कुमार साहित्य संमेलन करायचं म्हणतोय, साहित्य मेळावे वेगवेगळ्या शाळांमध्ये घ्यायचे म्हणतोय. या मुलांकरताच निदान मला विषय सुचले नाही तर आपण विषय देऊन त्याच्याभोवती लेखन करा आणि त्याला स्पर्धेचं जर आपण असं काही वातावरण दिलं, तर ते प्रोत्साहन म्हणून मुलं लिहितील. अशा विचारांनी आपण अशा काही स्पर्धा पण इथे आयोजित केलेल्या आहेत. तर या सगळ्यांमध्ये तुमचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला लागणारच आहे आणि अर्थातच छात्रप्रबोधनमध्ये तुमचा लिहिता सहभाग हा असणारच आहे. मग ते छात्रप्रबोधन ग्रामीण मुलांसाठीचं असो किंवा नागरी मुलांसाठीचं असो. नक्की. आत्तापर्यंतच्या छात्रप्रबोधनच्या वाटचालीत तुमचा अतिशय महत्त्वपूर्ण असा सहभाग राहिलाय आणि यापुढे पण तो असणार आहे, या अपेक्षेसह तुम्हाला खूप धन्यवाद देते आणि धन्यवाद. असंच आपण भेटत राहू आणि बोलत राहू. नक्की, या ग्वाहीसह नक्की, नक्की. थँक्यू सर्वांना सर. शुभेच्छा. मुलांना स्वामिनी, सगळ्या मुलांच्या वतीनं काही शेवटचं काही बोलायचंय का? आता आपण थांबूया इथे कार्यक्रम? सर बोलायचं म्हणजे तुम्ही एक तासभर गेला छान इतके अनुभव सांगितलेत तुमचे आणि एकदम ओघवती शैलीमध्ये काही आठवावं लागत नाही. इतक्या छान पद्धतीने तुम्ही सगळं सांगितलं. कवितेचे वेगवेगळे पैलू, त्याची रचना, तुम्हाला कशी सुचली आणि तुमचे एवढे छान अनुभव तुम्ही सांगितले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद बाळा. नक्की तुमच्याशी बोलायला खूप आवडेल. आणि नक्की. आता मला एक मगाशी बोलतानाच राहून गेलं. आता आपण लेखन या आपल्या म्हणजे तुमच्या पैलूबद्दल किंवा इन जनरलच लेखन कसं करावं किंवा काय काळजी घ्यावी किंवा कशाचा विचार करावा, हे आपण आता लेखनाविषयी बोललो. पण पुढे कधीतरी आपण कथाकथन ह्या सुद्धा पैलूविषयी बोलणार आहोत. कारण त्याला अगदी, सुद्धा अगदी. वेगळं काहीतरी कौशल्य लागतं आणि होय, ते होय. आपलं साहित्य असू दे किंवा लोकांचं साहित्य असू दे, ऐकणाऱ्यांपर्यंत ते कसं प्रभावी पद्धतीनं पोहोचलं पाहिजे आणि त्यांना कसं त्यांनी पण समोर असून त्याच्यात तो भाग व्हायला पाहिजे त्या कथेचा. याच्याविषयीचं सुद्धा कौशल्य नक्कीच महत्वाचं आहे. पण ते सुद्धा आपण आता परत कधीतरी ते घेऊया आणि त्याच्यासाठी सुद्धा सर नक्की आम्ही तुम्हाला बोलवू. नक्की, हो. आता आपण इथे थांबूया. सरांचे नक्की, परत एकदा खूप धन्यवाद आणि आत्ताचा आपला विकासिकेचा कार्यक्रम आपण इथे थांबवतोय. नक्की.